या शेंगांसाठी आम्ही भांडणं करायचो अक्षरशः। माझा भाऊ आणि मी ह्या मसाल्याच्या शेंगा खाण्यासाठी अक्षरशः खरंच भांडत होतो लहानपणी। आता ह्या शेंगा बनवताना त्याची आठवण होत आहे। काय करायचं, सर्वात आधी ना झालेल्या शेंगा म्हणजे ज्या निब्बर झालेल्या आहेत त्या शेंगा वेगळ्या काढायच्या आणि कोवड्या कोवड्या किडक्या नसलेल्या शेंगा वेगळ्या काढून घ्यायच्या। गॅसवर कढई ठेवायची प्रीहीट व्हायला। कढई चांगली प्रीहीट झाली की आपण ज्या निवडलेल्या शेंगा आहे ते त्याच्यात ॲड करायच्या। त्याच्यावर झाकण ठेवायचं, एक वाफ होऊ द्यायची। छान वाफ होऊन आली की तेल टाकायचं। माझ्या शेंगांची क्वांटिटी कमी आहे म्हणून मी अर्धी पडी तेल त्याच्यात टाकलं। तुमच्या शेंगा जास्त असतील तर तुम्ही एक्स्ट्रा तेल टाकू शकता। मग ते छान मिक्स करून परत त्याची एक वाफ होऊ द्यायची आणि मग मीठ ॲड करायचं। मीठ जरा एक्स्ट्रा टाका, एक्स्ट्रा टाकल्यानं छान लागतात शेंगा। ते मीठही मस्त मिक्स करून घ्यायचं आणि त्याच्यावर झाकण ठेवून त्याला 15 मिनटं लो गॅसवर होऊ द्यायचं। लगेच तुमच्या शेंगा होऊन येतात आणि मग मस्त एन्जॉय करायच्या। माझा भाऊ आणि मी ह्या शेंगा खाण्यासाठी खूप आईच्या मागं लागायचो की आई बनव ग। आता स्वतः बनवलेली शेंग खाताना आईचीही आठवण होते। चला आता व्हिडिओ इथे एंड करते, बाय।